नमस्कार. दिव्यबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण इथे 10 मार्चला बोरू आणि ढेंचा मिक्स करून पेरला होता. कारण पूर्ण बी एकाच याचं मिळालं नाही, तर आपण त्याला थोडं मिक्स केलं होतं. आपण बघू शकता कशा पद्धतीने निघालेलं आहे. असा छान आपला बोरू आणि ढेंचा निघाला आहे. आज आता आपण छोटा टूर घेऊया आमच्या बगीच्याचा. मित्रांनो, या बगीच्याला आपण यावर्षी 2 वेळा कटिंग घेतली होती. पहिली कटिंग ही मे महिन्यात घेतली आणि दुसरी कटिंग मग आपण जी आहे ती आपला आंबिया निघाल्यानंतर घेतली होती. मला दुसरी कटिंग जी घेतली होती ती मला साईडनी कट न करता वरचे शेंडे कट करायचे होते, पण ते हॉर्टिकल्चर युनिट जे आहे काटोलला पंजाबराव देशमुख विद्यापीठाचं, त्यांच्याकडे जी मशीन आहे ती 360 डिग्रीज कट करते. तर त्याच्यामुळे मग आपल्याला 2 वेळा कटिंग घेतली. तरी तुम्ही माझे झाडं बघू शकता कसे आहेत. मी आपल्याला माझे झाडं दाखवतो. हा आमचा साधारणतः 15 वर्ष जुना बगीचा आहे. हा आता मी 2 वर्षापासून पूर्णपणे जैविक करतो. इथे बिलकुल कुठलंही रासायनिक खत नाही किंवा कुठलंही रासायनिक मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण टाकत नाही किंवा नॅनो फर्टिलायझर्स पण कुठलंही वापरत नाही. तर यावर्षी मी डबल कट झाल्यामुळे मला आंबिया बार हा कमी एक्सपेक्टेड आहे. तरी पण मला बऱ्यापैकी झाडांवरती आंबिया दिसतो आहे. हे बघा, मी आपल्याला दाखवतो. हे आंबियाचं फळ. आणखीन आपण थोडं उन्हात जाऊया, म्हणजे उन्हातनं आपल्याला दिसेल झाडावरती. म्हणजे एक्सपेक्टेशन नसतानाही साधारणतः 40% माल झाडावर आहे. माझा खरं प्लॅनिंग मृगाचं आहे, त्यामुळे मी या झाडांना 1 मेला ताणावर सोडणार आहे. त्याचीच तयारी म्हणून ज्यावेळेला झाडांना ताणावर सोडील त्यावेळेला झाडांना एकदम ताण बसू नये, हळूहळू ताण बसावा याच्यासाठीच हा बोरू ढेंचा पेरलेला आहे. आपण मित्रांनो बघू शकता इथे पण बार. मित्रांनो, हा बोरू ढेंचा आपण ज्यावेळेला याच्या बिया परिपक्व होतील तोपर्यंत आपण हा गाडणार नाही. पहिले मी असं ठरवलं होतं की याला आपण 2 महिन्यांनंतर फुलावर आला की गाडून टाकू, पण आता तसं नाही. जोपर्यंत बिया परिपक्व होत नाही तोपर्यंत हा बोरू ढेंचा जमिनीत गाडल्यानंतर याचा आपल्याला पूर्ण फायदा होत नाही. ज्यावेळी बिया परिपक्व होतात त्याचवेळी त्याच्यापासनं एक अस्थिर कार्बन तयार होतो. तो फार काळ टिकत नाही, पण तुम्हाला ॲटलिस्ट तुमचा एक बगीचाची सायकलसाठी पुरणारा कार्बन देऊन जातो. पण ज्या वेळेला याच्या बिया परिपक्व होतील त्याच वेळेला याच्यासोबतच हिरवा काही असायला हवं, म्हणजे द्विदल वर्गीय कुठलं कुटार वगैरे काहीतरी असायला हवं. ते नसणार आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे की त्याच्यासोबतच त्याला ज्यावेळेला आपण गाडू त्यावेळेला एकरी साधारण 100 किलोच्या हिशोबाने मी माझ्याच इथलं वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत हे टाकणार आहे, की जेणेकरून आपल्या बागेत आपण जो हा कार्बन स्थिर करण्यासाठीचा प्रयत्न करतो आहे तो लवकर स्थिर व्हावा. मित्रांनो, एकदल आणि द्विदल असे दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपण जमिनीत एकत्र टाकत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित डिकम्पोज होत नाही आणि त्याच्यापासून कार्बन निर्मिती होत नाही. त्यामुळे हा बघा, इथे पण तुम्हाला बार दाखवतो आहे. आज मित्रांनो आपण याच बागेमध्ये 20 लिटर जीवामृत, 5 लिटर देशी गाईचं दही, दुधापासून बनलेलं म्हणजे ज्याला A2 मिल्क म्हणतात ते दही, आणि 180 लिटर पाणी, असा 200 लिटरचा पंप बनवून लहान ट्रॅक्टरच्या साह्याने आपण आज याला फवारा देणार आहोत. आता संध्याकाळी 4 वाजायला आले आहे. साधारणतः मला 3 पंप लागतात या झाडांना मारायला. आपण बघू शकता मित्रांनो, माझ्याकडे चिकट सापळे लागलेले आहे. ते निळे तुम्हाला दिसतील, समोर पिवळे पण आहेत. हे बघा, विज्ञानाने शेतकऱ्यांना दिलेलं खूप मोठं वरदान आहे हे सापळे.
मित्रांनो, हे सापळे आपण एकदा लावून चालत नाही, याला दर महिन्याला बदलवलं गेलं पाहिजे. किंवा असं करू शकता, या महिन्यात लावलेले सापळे राहू द्यायचे, पुढच्या महिन्यात आणखीन लावायचे, त्याच्या पुढच्या महिन्यात या महिन्यात लावलेले कापायचे, म्हणजे अल्टरनेट महिना काढायचे आणि त्याच्या ठिकाणी नवीन लावायचे. अशा पद्धतीने आमचा बोरू ढेंचा पण आलेला आहे. आमची इथे ड्रीप लाईन आहे, पण आता बोरू ढेंचाला आपल्याला आपण साधारणतः 5 दिवसातून एकदा पाणी देतो आहे, पण झाडांना दररोज पाणी दिलं जातं, तर त्याच्यासाठीची ड्रीप पण कंटिन्यू आहे. इथे माझा स्प्रिंकलर्स बघू शकता. तर आम्हाला सांगा मित्रांनो, आमची बाग कशी वाटली. मित्रांनो, पूर्ण तयारी या बागेची आपण मृगबहारासाठी करतो आहे, तर त्याबद्दलचं नक्कीच अपडेट्स तुम्हाला देत राहू. असंच आमच्या शेतात रोज काय होतं हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.